अहो अहो, मला तर काही बी कळणं झालं हो. गोपाळ असं का करतोय? त्याला आत्ताच कसं समजा आठवणं झालंय. त्याचं लगीन झालेलं आठवणा, लाली बी आठवणा, आणि उद्या आपल्याला बी विसरलं तर? मला बी कळना की त्याला अचानक आठवणं बंद कसं काय झालं. त्याला पोलीस कुठे मारतात, त्याच्या डोक्याला तर मार लागला नसेल ना. काय समजा माझ्या गोपाळच्याच मागे लागले कोणास ठाऊक. समजा कसं चांगलं चालू होतं. लोक तर पाक त्याला डोक्यावर घेऊन नाचवायची. कुणाची नजर लागली ना कोणास ठाऊक. असं काय येडगत करतोय कोणास ठाऊक तो. तू घरात बसलेली नाही, कोर्टामध्ये आहेस तू. हा, जरा शांत हो. आणि कोर्टाने सांगितलं ना त्याची मेडिकल तपासणी करा म्हणून, करतील ते. तू नको काळजी करू. गोपाळला खरंच काय आठवत नसेल वय? बिचारा आपला गोपाळ. मला बी काय कळना झालंय, पण मला असं वाटतंय आप्पा जे म्हणतात ना तेच झालं असणार. पोलिसांनी गोपाळला मारताना त्याच्या डोक्या बिक्याला मार लागला असेल आणि त्याची याददाश्त गेली असणार 100%. हा, ती पोलिसांची 3rd डिग्रीला डेंजर असते म्हणतात बाबा. मी ऐकलंय ना. आणि त्यात ते जामकर साहेब, ती तर कसलं डेंजर आहे. मला तर वाटतं जामकर साहेबांमुळे गोपाळला असं काहीतरी झालं असणार आहे. मी त्याला अजिबात सोडू नका. चला. त्याचा डाव हाणून पाडा. त्याची काळजी नका. एकदा तेवढं गोपाळला भेटू द्या ना. पोलीस नाही. गोपाळ गोपाळ गोपाळ, अरे काय झालं रे तुला गोपाळ? अरे खरंच तुला काय आठवण का? अरे तुझं लगीन झालंय, लाली तुझी बायको आहे रे. कोण आहे तुम्ही? काय नाटकं लावली तू? हा, स्वतःच्या आईला विचारतोय तुम्ही कोण. उद्या तू बापाला म्हणशील तुम्ही कोण म्हणून. माफ करा, पण तुम्ही कोण आहे? ये बघ. अरे गोपाळ, याला काय खरंच आठवण झाले का काय? मी कॅमेरामॅन अमिताभ या बंगाल पत्रकाराकडे नाही का बिनपगाराचं कामाला आहे. कॅमेरामॅन. ए थांब. गोपाळ, अरे मला तर ओळखलं का तू? अरे मी तुझा लंगोटी दोस्त, अरे रिक्षावाला जित्या, कुरुलीचा सलमान. हा नाही ओळख नाही तुला. मला 100% ओळखल. अरे मी सलूनवाला मंग्या सलूनवाला डाउनलोडिंग ओळखलं. ए थांबा. तो मलाही सर्रच नसेल. गोपाळ, मी पत्रकार झुंजार, तुफान बातम्या, तुफान. लावा ताकद. माफ करा बरं का मित्रांनो, मला खरंच माहिती नाही तुम्ही कोण आहे. काय आठवण झालं? असं कसं काहीच आठवत नाही? उगाच नाटकं करू नको. मुर्दाय ना सगळी नाटकं करतोय. नाटकं त्याच्या डोक्यात 4 बांबू घातले ना की कसा पोटागत मिट्टू मिट्टू बोलेल. माझी लेक कुठे आहे सांग. मला माहिती आहे तू समधी नाटकं करतोयस. कुठं आहे माझी लेक? अरे तिच्याशी लगीन नाही झालं म्हणतोस. तुला लाज नाही वाटत आहे? ही समधी नाटकं करून तुला जर असं वाटत असेल ना की तू वाचशील, मी तसं होऊ देणार नाही. काय झालं? त्यासारखं कसं मला मागडे आहे घेऊन जा. मी 100% सांगतोय नाटके करतोय साहेब. असं कसं शक्य की याला आठवत नाही, आत्ता आठवत नाही. आणि खोटं बोलतोय ह्यो साहेब. आपल्याला ह्याने सांगितलं ह्यो कमी शिकलेला आहे. कायद्यातलं याला सगळं बरोबर कळतंय. कोर्टात स्वतःची बाजू उत्तमपणे मांडतोय ह्यो. हा, खेळ खेळतोय साहेब ह्यो आपल्याबरोबर. मुरलेला येऊ नंबरचा. कायद्यातल्या पळवाटा याला बरोबर माहिती आहेत साहेब. कायदा फार मोठा आहे, व्यापक, कॉम्प्रिहेन्सिव्ह. हा काय फसवणार आपल्याला? त्याला किती वाटा पळवाटा माहीत असू दे, त्या वाट्यावर आपल्यासारखे फार एकच उभे असतात. विसरला येतो. फार नाही, लवकरच मुसक्या आवरू. नाइस मूव.
पण तू हे जे काही सोंग घेतलंयस ना फार काळ टिकणार नाही. लगेच तुझं पितळ उघडं पडणार आहे. तुम्ही कोण? हेच हेच जे काही नाटक करतोयस ना तू फार काळ टिकणार नाही. आणि मलाही बघायचंच आहे तू यातून कसा वाचतोस आणि कधीपर्यंत वाचतोस. हाय साहेब, सगळेच म्हणतात माझं लग्न झालंय. अहो माझं लग्न झालेलंच नाही. कोण आहे ही लाली? कशी दिसते, कुठे काय सुद्धा माहित नाही मला. मी कशाला काय करेन? लग्नच झालं नाही माझं. तर ते लालच गेली असेल कोणाच तरी हात धरून पळून. ए तू काय बोलतोय कळतंय का तुला? स्वतःच्या बायकोबद्दल असं कसं काय बोलू शकतो तू? स्वतःच्या बायकोबद्दल असं बोल चाललंय काय? काय करताय साहेब? काय चाललंय काय तुमचं? माझ्या ताब्यात येतो. पुन्हा असं करायला ना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अटक करीन तुम्हाला मी. वकील फेकेन तिकडे आहात. चल तू इथे का रडत बसली? तू तिकडे चल, पार्किंग मध्ये गाडीत बसली. लाली अगं हेच तर हवंय त्याला. बसलीस ना तू पण. अगं हे मुद्दाम करतोय, नाटक आहे त्याचे सगळे. काय म्हणायचंय तुला? अगं तो मुद्दाम करतोय, प्लॅनिंगचा भाग आहे त्याचा हा. मला नाही वाटत असं. एवढं खोटं का बोलतील ते कोर्टासमोर? उद्या जर खरं बाहेर आलं तर तेच या सगळ्यात अडकतील हे त्यांना कळत नाहीये. मला काय वाटतं माहितीये, या प्रकरणाचा त्यांना लई त्रास झालाय. त्यांना लई टेन्शन आलंय आणि या सगळ्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम झालाय. ते म्हणले त्यांचं लग्नच नाही झालं म्हणजे मला विसरले. तर माझं कसं होणार? आता माझ्या जगण्याला अर्थच काय राहिला? अरे त्यांना अद्दल घडावी. त्यांनी माझ्याशी चुकीचं वागू नये. कायमसाठी माझं व्हावं यासाठी हे सगळं केलं ना मी. आणि आता त्यांच्या बायकोलाच विसरले ते. असंही त्याने तुला विसरून जाणं चांगलं आहे लाली. कारण आता तू माझी आहेस. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. त्याला वेळ लागू दे नाहीतर जेलमध्ये जाऊ दे, पण तो तुझ्याकडे परत येणार नाही याची काळजी मी घेईन. हे सगळं काय होऊन बसलं? अरे यांना धडा शिकवायच्या नादात मी सगळंच संपवून टाकलं. आता कशालाच काय अर्थ नाही उरलाय. तू वेडी आहेस का लाली? त्याच्या अशा वागण्यावर विश्वास नको ठेवू. हे बघ, त्याचं प्लॅनिंग समजायला जरा वेळ लागेल. तू तोपर्यंत विचार नको करू काही. मी आहे ना, मी करेन ना हँडल. पण इथून पहिले चल तू. युगंधर, आता मला जास्त काळ थांबून नाही चालणार. मला काहीतरी करायला पाहिजे. मी काय करते, मी सरळ यांच्या समोर जाते आणि सगळं खरं खरं सांगून टाकते. लाली, असा मूर्खपणा करायचा नाहीये. प्लीज तू शांत हो. लाली बघेल कोणीतरी. चल ना तू इथून.